आर्यन आदिती आपण इथं लिहिलेलं आहे ऍक्च्युली. आर्यन आदिती 4 5 आहे त्याला एक्स जोडा. 4ला आणि 5ला दोघांना पण एक्स जोडा. 4x 5x आणि आदिती अथर्व 3x 2x. आता या ठिकाणी वय एक जणाचं दिलेलं आहे. आर्यनचं वय 24 वर्ष, पण इथं आर्यनचं गुणोत्तर किती आहे 4x, म्हणजे 4x हे 24 आहे. कारण इथं तसं गणितात दिलं आर्यनचं वय 24. त्याच्यावर आपण x ची किंमत काढू शकतो. 4ला इकडे पाठवा, इथं गुणाकार आहे 4च्या आणि x मध्ये गुणाकार असतो. ज्यावेळी चिन्ह कोणतंच नसतं, एक नंबर आणि एक संख्या ज्यावेळी असते त्यावेळी त्याच्यामध्ये गुणाकार असतो नेहमी, लक्षात ठेवा. हॅलो हॅलो 4चं पक्षांतर होणार. 4 इकडे आल्यानंतर 24 सोबत भागाकार होणार. एक्स ची किंमत निघाली 6. त्याच्यावर आपण आदितीचं वय काढू शकतो, कारण आदिती 5x आहे ना. आदिती बरोबर 5x. एक्स ची किंमत निघाली, एक्स ची किंमत आली 6. इथं पण गुणाकार आहे, 5 गुणिले 6, म्हणून आदितीचं वय आहे 30 वर्ष. ओके. आणि इकडं आदिती आहे बरोबर, इकडं आदिती आहे म्हणजे 3x म्हणजे 30 आहे. आता आदितीचं वय काढलं ना आपण, मग इकडं 3x म्हणजे 30 आहे. आदितीचं वय निघलं 30 वर्ष. मग x ची किंमत किती होणार 10. 30 भागिले 3, x बरोबर 10. x ची किंमत निघली. आता अथर्वचं वय काढा. अथर्वचं वय विचारले ना आपल्याला, अथर्वचं 2x आहे. x ची किंमत हिकडली पण काढली आपण गुणोत्तरातली, 2 गुणिले 10. फायनल उत्तर अथर्वचं वय आहे 20 वर्ष.